छत्रपती महाराणी ताराराणींना अभिप्रेत असणारं काम आम्हाला करायचं आहे। हा आमचा जाहीरनामा त्यांच्याकडून प्रेरणा घेणारा जाहीरनामा आहे। आई अंबाबाईला आम्ही तो जाहीरनामा सादर केला आणि आई अंबाबाईला प्रार्थना केली, आम्हाला शक्ती दे, आम्हाला ताकद दे हा जाहीरनामा पूर्ण करण्यासाठी। महिलांच्या बाबतीत आम्ही सगळ्यात मोठा निर्णय या कोल्हापूर शहरामध्ये घेतोय की आज KMT मध्ये दररोज 45,000 प्रवासी प्रवास करतात, त्यामध्ये 60% महिला असतात। तर ही KMT ची सेवा कोल्हापूर शहरामध्ये महिलांसाठी 100% मोफत करण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतला। जी माझी भगिनी या कोल्हापूरच्या KMT मध्ये बसेल त्या भगिनीला 100% तिकीट काढावं लागणार नाही, तिला मोफत प्रवासाची व्यवस्था केली जाईल। सध्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी प्रवास करतात, त्यांना 50% सवलत आहे, ती आम्ही 100% सवलत KMTच्या माध्यमातून त्या ठिकाणी देणार आहोत। त्याचबरोबर महिलांसाठी स्वतंत्र पिंक बसेस ही संकल्पना आम्ही राबवणार आहोत, जी स्वतंत्रपणे फक्त महिलांसाठी या KMT मध्ये धावतील। समजा एका रूटवर 4 बसेस येत असतील तर त्यातली एक बस पिंक बस असेल, ज्यामध्ये फक्त महिलांना बसण्याची मुभा त्या ठिकाणी असणार। दुसरा एक महत्त्वाचा निर्णय आम्ही घेतोय की कोल्हापूरमध्ये 2,60,000 महिला कोल्हापूर शहरामध्ये पुढच्या 1 वर्षाच्या काळामध्ये टप्प्याटप्प्यानं दर महिन्याला 20-25 हजार महिलांना या 2,60,000 महिलांची संपूर्ण आरोग्य तपासणी मोफतपणे करून देण्याचा आम्ही निर्णय घेतो। मोफतपणे म्हणजे डोळे असेल, दात असेल, कान ENT असेल, थायरॉइड असेल, रक्तदाब असेल, मधुमेह असेल, या सगळ्या तपासण्या आमच्या 2,60,000 महिला ज्या कोल्हापूर महापालिकेमध्ये आहेत त्यांना मोफतपणे दिलं जाईल। कारण की आज महिला अंगावर काढतात आजार, शेवटच्या स्टेजला दवाखान्यात जातात, पुरुष मंडळी जाता येता दवाखान्यात जातो, आणि म्हणून महिलांसाठी आम्ही हा उपक्रम केलेला आहे।